आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही सुद्धा पावन स्मृतीला मी त्यांना नतमस्तक होतो। शांततेचा संदेश ज्या प्रसादानातून ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिला कारण ती ज्ञानेश्वरी या जिल्ह्यात दिली गेलेली आहे, म्हणून त्यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करून आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी मानवंदन अर्पित करतो। आणि आज आपल्या जलसंपदा पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी यांच्या शुभास्ते आज आपल्या अधिकाऱ्यांचा सत्कार झाला। ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप होतो आहे ते भारत सरकारमधील जलशक्ती मंत्री आदरणीय CR पाटील साहेब, माझे मित्र खासदार धनंजयराव महाडिक, माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील, आपल्या विभागाचे अपर मुख्य सचिव आणि या संपूर्ण उपक्रमामध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग आणि ज्यांनी नेतृत्व केलं ते माननीय दीपक कपूर साहेब, विधानसभेतल्या माझ्या सहकारी श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार किरणजी लामटे, आमदार विठ्ठलरावजी लंघे, आमदार अमोलजी खताळ, आमदार काशीनाथजी दातेसर, आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते, आपल्या विभागाचे सचिव मान्य संजयजी बेलसरे साहेब, कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विभागाचे संतोषजी तिरमनवार, कृष्णा खोरे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक मान्य अतुलजी कपोले साहेब, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्री ध्रुव विखे पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आशिषजी एरेकर, मेरीचे महासंचालक मान्य अभयजी पाठक, जलसंपदा विभागाचे सर्व उपस्थित मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपाभियंता आणि बंधू भगिनी आणि मित्र, आपल्या सर्वांचं मी आज या सहकाराच्या भूमीमध्ये पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्यामध्ये उपस्थित केंद्रीय जलशक्ती मंत्री माननीय आदरणीय CR पाटील साहेब हे खरं म्हणजे आपल्या मूळ महाराष्ट्राचे जळगावचे राहणारे, परंतु मग गेले 40 वर्ष गुजरातमध्ये ते त्यांची कर्मभूमी त्यांनी घेतली आणि सलग नवसारी लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा ते लोकसभेवर निवडून गेले। आणि आज केंद्रामध्ये जलशक्ती मंत्रालयासारखं महत्त्वाचं मंत्रालय आज त्याचं ते नेतृत्व करत आहेत। 5 पेक्षाही जादा कालावधी गुजरात प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। मला सांगायला आनंद होतो की त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या, ज्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका ज्या पार पडल्यात त्याचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, आदरणीय अमितभाईंनी केलं, परंतु सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा विक्रम जो करण्यात आला ते केवळ आणि केवळ आदरणीय CR पाटलांच्या योग्य नियोजनामुळे ते शक्य झालं। असं एक उत्कृष्ट संघटक आणि अतिशय या विषयाचा अभ्यास त्यांनी जो केलेला आहे तो आमच्या या सादरीकरणामध्ये मगाशी लक्षात आला। अशा आपल्याला या समारोपाप्रसंगी त्यांनी यावं असा माझा हट्ट होता। मी दिल्लीला जाऊन त्यांना भेटलो। सध्या काळामध्ये आपल्याला या पहलगामच्या घटनेनंतर जे सातत्यानं
पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याच्या ज्या काही संबंधित निर्णय होत आहेत त्यामध्ये जलशक्ती मंत्रालयाचा महत्त्वाचा सहभाग होता आणि म्हणून सातत्याने आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या बरोबर बैठका सुरू आहेत. वेळ मिळतो का नाही मी त्यांना सांगितलं आम्ही तारीख बदलायला तयार आहोत. तर त्यांनी आज आपली विनंती मान्य केली आणि आज सकाळपासून आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. सकाळीच आपल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला आणि अशा राज्यातील प्रमुख प्रकल्पांच्या बाबतीमध्ये विशेष करून येणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या संबंधी आपल्याला भारत सरकारचं सहकार्य मिळावं अशा प्रकारची विनंती आपण त्यांना केलेली आहे. खरं म्हणजे जलसंपदा विभाग हे आपल्या राज्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं खातं आहे आणि या जल व्यवस्थापनामध्ये याच्यात सगळ्यात मोठी भूमिका तुम्ही बसणाऱ्या संपूर्ण अधिकाऱ्याची आहे. आमचं मंत्रिपद ते की आमचं रोटेशनवर असतं पण अधिकारी कायम तेच असतात. कपूर साहेब तेच आहेत, मंत्रीज इन रोटेशन. परंतु त्या विभागाला जी मान्यता जी मिळते किंवा मान्यता मिळवून देण्याचं काम जे होतं आहे ते केवळ तुम्ही क्षेत्रीय पातळीवर जे अधिकारी काम करतात तुमच्यामुळे ते शक्य होतं. आज ज्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जे पारितोषिक मिळालं त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः अभिनंदन करतो. ते प्राथमिक स्वरूपात आहे. शेवटी पारितोषिक आपण एकाला देऊ शकतो पण या पारितोषिकचे हकदार जे आपण सगळे या ठिकाणी बसलेले आहेत. तर म्हणजे आपण ज्या संस्थेमध्ये आपण जमलेलो आहोत ही भूमी तशी मी म्हटल्याप्रमाणे त्यावेळी पद्मश्री विखे पाटलांनी सहकारी चळवळीमध्ये आशिया खंडातला पहिला साखर कारखाना सुरू केला प्रवारनगरला. नंतर अनेक कारखाने राज्यामध्ये उभे राहिले. पहिलं खाजगी वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातला प्रवरेला 84 साली सुरू झालं आणि महाराष्ट्राच्या एकूण पाणी व्यवस्थापनामध्ये ग्रामीण अर्थकारणामध्ये पद्मभूषण आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली आणि आज ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचं काम राज्यामध्ये जर कुठं सुरू असेल तर ते ह्या प्रवरा परिसरामध्ये आहेत. आज 50,000च्या वर विद्यार्थी या शिक्षण समूहामध्ये शिकत आहेत. त्यातले 90% विद्यार्थी खेड्यातले आहेत हे मला आपल्या या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आपण ज्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळी 74-75ला हॉस्पिटल सुरू झालं नंतर 25 वर्ष या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचे OPD चार्ज जो असतो तो फक्त 50 पैसे होता. आज पुण्यामध्ये एखाद्या खाजगी डॉक्टरकडे संभाजीनगरला दवाखान्यात प्रवेश केला तरी तुम्हाला 100 रुपये द्यावं लागतं मला वाटतं. तिने हात धरल्यानंतर तर आणखी वेगळे पैसे आहेत दाढी तपासण्याला. एकच भावना होती त्यावेळी पद्मश्रींची आदरणीय खासदार साहेबांची की कोणी गरीब माणूस वैद्यकीय उपचाराशिवाय या ठिकाणी राहता उपयोगी नाही आणि त्यामुळं आजही आपल्या प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये हॉस्पिटलमध्ये बहुतांशी औषध उपचार या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकाचं या ठिकाणी मोफत केला जातो. सगळ्या आधुनिक सुविधा आहेत. आपल्या राज्यातलं सगळ्यात उत्कृष्ट MRI सेंटर इथं आहे, उत्कृष्ट ऑपरेशन थिएटर इथं आहे, चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. परंतु सहकाराची भूमिका आहे भूमी आहे आणि त्या ठिकाणी हा जो सहकाराचा यज्ञ सुरू झाला तो अविरतपणे चालू राहावा अशा प्रकारचा जो मंत्र पद्मश्रीने दिला आदरणीय खासदार साहेबांनी दिला तो पुढं चालू ठेवण्याचं काम आम्ही सगळी मंडळी सहकार्यातली करतो आहे आणि अशा भूमीमध्ये आपण आज पहिल्यांदा येत आहेत म्हणून मला अतिशय व्यक्तिशः आनंद आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करण्यामध्ये. आज एक समाधान आहे की आपल्या विभागातले सगळे वरिष्ठ अधिकारी आपले अपर मुख्य सचिव मान्य सचिव महोदय मान्य कार्यकारी संचालक मान्य अधीक्षक अभियंता असे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता
उपअभियंता सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला विशेष या गोष्टीचं समाधान आहे की या जल व्यवस्थापन पंधरवड्यामध्ये आपण लोकांच्यापर्यंत थेटपर्यंत जाऊ शकलो, लोकांशी संवाद केला आहे. अनेक चांगल्या सूचना लोकांनी आपल्याला केल्यात. त्या सूचनेचा अंतर्भाव माझी अपेक्षा आहे दोन्ही कार्यकारी संचालकांकडून की त्यांनी त्यांच्या विभागातल्या असणाऱ्या सर्व मुख्य अभियंत्यापासून सर्वांची एकत्र वर्कशॉप घेऊन ज्या ज्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत तुमच्या या सगळ्या पंधरवड्यामध्ये तो आमच्या विभागाचा एक धोरणात्मक भाग व्हावा असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि ते आम्हाला जर तुम्ही ज्या सूचना करणार आहात ते उद्याच्या जलसंपदा खात्याच्या वाटचालीकरता एक मैलाचा दगड ठरेल असं मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. केवळ पंधरवडा साजरा झाला, पंधरवडा आपण जाऊन आलो, विभागाने सर्क्युलर काढले, याच्या मागची ती भूमिका नाही आहे. कारण कार्यपद्धती बदलत चाललेल्या आहेत, लोकांच्या भूमिका बदलत चाललेल्या आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञानानं व्यवस्था बदलायला लागलेल्या आहेत. आणि शेतकरी हा अतिशय जागृत आहे. ठीक आहे, आंदोलन करणं, अनेक माध्यमाचा त्यांनी वापर करणं हा सोडून देऊ मुद्दा थोड्या वेळ. पण मी कृषी मंत्री असताना त्यावेळीसुद्धा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे सांगायचो की या आपल्या या ठिकाणी सगळ्यात मोठा जर शास्त्रज्ञ कोणता असेल तो शेतकरी आहे. म्हणून मी शेतकऱ्यांच्या समोर शास्त्रज्ञांना समोर बसून मी शेतकऱ्यांना भाषण करायला लावलेली आहे. कृषीभूषण ज्यांना मिळालं, ज्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाले, कारण त्याला कुठलं अनुदान नाही आहे, त्या लोकांना पगार मिळत नाही, 7वं वेतन नाही, 8वं वेतन नाही. काबड कष्ट करून आपल्या जमिनीमध्ये जो घाम गाळतो त्यात उत्पन्नातून त्याचा प्रपंच चालत असतो. त्यामुळे त्यातून ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. ज्यावेळेला त्या बाजारात आपला गुळ घेऊन गेल्यानंतर गुळाचे भाव पडले आणि त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली आणि त्या आत्महत्येतून मग पद्मश्री विखे पाटलांनी त्यांना ती स्फूर्ती मिळाली आणि 50 साली हा कारखाना सुरू झाला. त्या पाठीमागची एक भूमिका होती. म्हणून शेतकरी आपण ज्या शेती व्यवस्थेसाठी काम करतोय त्याच्यामध्ये येणाऱ्या सूचना ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्याकरता मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या विभागाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम यासाठी घेतलेला आहे. कारण मला अनुभव याच्या आमच्या कृषी मंत्री म्हणून माझे अनुभव त्यामध्ये जे मी पाहतोय किंवा महसूल मंत्री म्हणून जे मी अनुभव पाहिलेत, इतके लोकांचे प्रश्न सुटले 15 दिवसामध्ये. 5-5 वर्ष रस्त्यांचे प्रश्न नाहीत, अनर्नित आहेत, मोजणीचे प्रश्न अनर्नित आहेत, ते 15 सुटले. प्रामुख्यानं सैनिको तुमच्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवला 15 एक दिवस फक्त सैनिकांसाठी होता. आमच्या अधिकाऱ्याने म्हटलं तुम्हाला फक्त जे माजी सैनिक आहेत, जे निवृत्त, जे सीमेवर आज लढत आहेत, ज्या विधवा पत्नी आहेत त्यांच्या घरी जायचं प्रत्येकाने. आणि ते प्रत्येकजण आमच्या अधिकारी त्यांच्या घरी गेले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो सीमेवर लढतोय, त्याला गावाकडे यायला वेळ नाही, इथल्या गावकऱ्यांनी त्याचे रस्ते बंद केले असतील, त्या भाऊबंधांनी जमिनीवर भडकावले असतील, त्या विधवा पत्नीला ती एकटी आहे म्हणून तिच्या दांडगाई करून त्या जमिनी काही ठिकाणी रस्ते बंद करण्याचा प्रयत्न झाला असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. इतके तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज महाराष्ट्रामध्ये हजारो अशा आपल्या निवृत्त सैनिकांच्या, सेवेमध्ये असणाऱ्या सैनिकांच्या विधवा पत्नीच्या, त्या शहीद पत्नी ज्या आहेत, शहीदांच्या पत्नी आहेत, केवळ एका दिवसामुळे 15 हे सगळे बहुतेक प्रश्न जो 90% प्रश्न निघायला लागले, 90% प्रश्न निघायला लागले. आता त्यांनी येऊन आपले आभार मानावेत, आपल्याला त्यांनी आपलं अभिनंदन करावं असं नाही येते. समाजाप्रती असणारी आपली जी बांधिलकी आहे ही त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्या समर्पित भावनेनं आपले अधिकारी सगळे काम करत आहेत, मला वाटतं त्याच भूमिकेतून या जलव्यवस्थापन 15 आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे. तीच भूमिका ही जी आम्हाला प्रेरणा मिळते या सगळ्या कामामध्ये ती आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनीच ज्या पद्धतीने या देशाला घडवण्याचा प्रयत्न होतो आहे, एका देशाला पुढे महाशक्ती आपला देश बनतो त्यासाठी जे नेतृत्व करत आहेत, वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळ्या समाज घटकांना त्यांनी विकासात प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यावेळी एवढं ते जर काम करू शकतात तर आपण त्याच्यामध्ये काही खारीचा वाटा उचलायला काहीच हरकत नाही. आणि ती प्रेरणा आम्हाला त्या अशा नेत्याकडून आम्हाला मिळते. आज पाकिस्तानच्या
या भ्याड हल्ल्याच्या नंतर आज सगळ्या जगाचं पाठबळ हे आज भारत देशामागे उभं राहिलं, हे केवळ आणि केवळ आदरणीय मोदी साहेबांची कर्तबगारी होती म्हणून ते शक्य झालं. आणि एवढं मोठं नेतृत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंडळी काम करतो आहे. निश्चितपणे जे समर्पण जे आहे आपलं किंवा ज्या समर्पित भावनेने आपण सगळे काम करतो आहे, तुम्ही आम्ही काम करतो आहे, प्रशासनामध्ये तुम्ही काम करताय, राज्यव्यवस्थेमध्ये आम्ही काम करतो आहे, ही रथाची दोन चाकं आहे, ही अशी सारखीच गेली पाहिजे. आमचं चाक पुढं चाललं आहे, तुमचं पाक मागं राहिलं आहे असं होता उपयोगी नाही. आणि शेवटी राज्यातल्या जनतेला आपल्या जर राज्यात दुष्काळमुक्त करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे ही त्या पाठीमागचीच भावना आहे. नदीजोड प्रकल्प आणण्यासंबंधी उद्या राज्यामध्ये साधारण 2 लाख कोटीची कामं ही उभी राहत आहेत. त्यामध्ये विदर्भातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये 4 आणखीन वेगळे प्रकल्प आहेत. ही धडपड कशा करताय की येणाऱ्या काळामध्ये एका पिढीने, दुसऱ्या पिढीने, तिसऱ्या पिढीने पुष्कळ भोगलेलं आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत, विस्थापित झालेत. येणाऱ्या पिढीला तरी आपल्याला चांगलं त्या ठिकाणी आपल्याला चांगलं आयुष्य देता आलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. माझी अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे, अधिकाऱ्यावर कारवाई होणं, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी होणं हा एक वेगळा भाग आहे. कारवाई करण्यामध्ये कोणालाच स्वारस्य नाही आहे. कारवाई होणं हे अंतिम भाग असला पाहिजे. आम्ही ज्यावेळी अधिकाऱ्यावर कारवाई करतो, अधिकाऱ्यांसंदर्भात आम्ही ज्यावेळी कारवाई करण्याचा काही निर्णय करतो, त्यावेळी पहिल्यांदा त्याचं कुटुंब आमच्यासमोर राहतं. यांनी चुका केल्या असतील पण याच्या बायका मुलांचं काय होणार आहे, तर मुलांवर काय परिणाम होणार आहे. इतकं संवेदनशीलपणे आपण जर ज्यावेळी राज्यकारभार करतो, माझी अपेक्षा काय आहे की तुम्हीसुद्धा अधिकाऱ्यांनी आमच्याप्रती सोडून द्या, पण तुम्हाला जे दायित्व दिलेलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संबंधी त्यांच्याप्रतीसुद्धा तेवढ्याच संवेदनशीलता तुमच्या मनात असल्या पाहिजे. तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, नुसतं एवढं परिवर्तन करून घ्या, आपलं राज्य बदलल्याशिवाय राहणार नाही, राज्यातल्या शेतकऱ्यांची भूमिका बदलल्याशिवाय राहणार नाही. ठराविक लोक समाजामध्ये आहेत परिस्थितीचा गैरफायदा घेणारे, माहितीच्या अधिकाराचा गैरफायदा घेणारे. हे माहितीच्या अधिकाराच्या लोकांना तुम्ही फार बळी पडण्याचं कारण नाही. आपला कारभार चांगला आहे ना. माझ्याकडे इतक्या तक्रारी निनावीपत्राने येतात, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, मी कोणत्याही निनावीपत्राची कधीच दखल घेत नाही, कधीच दखल घेत नाही. फक्त तुम्ही तुमचा कारभार चांगला ठेवा. ह्या सगळ्या नवीन जे एक फॅशन आलेली आहे की जुनीचे पातन ज्या पद्धतीने ह्या माहिती अधिकाराचा गैरवापर करून राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचा मंडळी काही प्रयत्न करत आहेत. जे योग्य आहे ते माहिती आपण दिलीच पाहिजे, पण केवळ त्या ठिकाणी वेठीला धरून कोणाला तरी माहिती घेण्याचा प्रयत्न नावाखाली काही वेगळं त्या ठिकाणी करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत असतील तर तुम्ही अजिबात त्याला थारा देऊ नका. तुम्ही सक्षमपणे काम करा, मनोधैर्य खचू देऊ नका. तुमच्या या खात्याचा मंत्री म्हणून मी आणि आमचे अपर मुख्य सचिव आपल्या पाठ्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हे तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. भविष्यकाळ आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने उज्ज्वल आहे. आज आपल्यामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री उपस्थित आहेत. खरं त्यांचा मी जास्त वेळ त्यांची माफी मागतो कारण त्यांचा मी थोडा जास्त वेळ घेतला, परंतु आज पहिल्यांदा आपण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. मनापासून आपल्या सगळ्यांना या जलव्यवस्थापन 15 महिन्यामध्ये आपण जे उत्कृष्ट काम केलं आहे त्याबद्दल मनापासून सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आपले अपर मुख्य सचिव कपूर साहेब हे तर खरं म्हणजे आमचे उत्तम टीम लीडर आहेत. म्हणजे मला वाटतं माझ्यापेक्षा खरं म्हणजे आता मला रिटायरमेंटनंतर ते बहुतेक आमच्या पक्षात प्रवेश करतात असे मला हरकत नाही. त्या पद्धतीने ते अति उत्कृष्ट म्हणजे कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी, कन्व्हिन्सिंग त्यांच्यामध्ये शक्ती आहे. आणि असं एक उत्कृष्ट अपर मुख्य सचिव आपल्या खात्यात लाभलेले आहेत मित्र. हे सुद्धा आपलं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. बेलसरे साहेबांचं अभिनंदन करतो, सगळ्या कार्यकारी संचालकांचं अभिनंदन करतो आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करून पुन्हा एकदा आदरणीय जलशक्ती मंत्री CR पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.